लष्करातलं आयुष्य नक्की आहे काय? तर हे 4 शब्द मी जे लिहिलेत, पॅट्रिऑटिझम, व्हॅलर, डिग्निटी अँड ग्लोरी, म्हणजे देशभक्ती, शौर्य, सन्मान आणि पराकोटीची प्रत्येक कार्याला जाऊन करायची पद्धती, हे लष्कराचं आयुष्य माझ्या मताप्रमाणे हे 4 शब्द आहेत. मी जे पहिल्यांदा येऊन बोललो होतो की रिस्पेक्ट आवर ब्रेव्ह हार्ट्स, दोज पीपल हू हॅव गिवन द सुप्रीम सॅक्रिफाईस, ऑलरेडी वी हॅव ऑब्झर्व. 1 मिनटाचं आपण शांतता त्यांच्याकरता राखली आहे. तर त्याच्यातले हे आहेत कोण? मध्यभागी जे आहेत ते परमवीर चक्र विजेता आहेत. नंतर डाव्या बाजूला जे आहेत ते कॅप्टन मनोज पांडे आहेत. आणि जे उजव्या बाजूला आहेत, म्हणजे बरोबर आहे, तुमच्या उजव्या बाजूला जे आहेत ते कॅप्टन मुल्ला खुखरीचे कॅप्टन होते, की पाकिस्तानी बुडवले. आणि या माणसाने कॅप्टन असूनही तो सगळ्यांना वाचवलं स्वतःचा जीव समर्पण करून. तर अशा योद्ध्यांसाठी, आणि मधले जे सांगितले निर्बलजीत सिंग सेखो, परमवीर विजेता, तर यांचा मी पुढे मनोज पांडेंचा पुढे उल्लेख येईलच. तर मी 4 भागात आणि एकदम हाय स्पीडनी मी कव्हर करणार आहे. त्यामुळे पूर्णपणे लक्ष माझ्यावरती केंद्रित करा. स्वतःच्या विवंचना एक 20-25 मिनटाकरता दूर ठेवा, की माझं आयुष्य काय आहे. माझी ओळख करून दिली, पण ती अशी वरवरची ओळख होती. नंतर इंडियन एअरफोर्सने, म्हणजे भारतीय वायुसेनेने मला काय शिकवलं, एअरफोर्समध्ये काय काय आहे, आणि इथे जे पेरेंट्स आणि म्हणजे पालक आणि विद्यार्थी बसलेत त्यांच्यासाठी एक मार्गदर्शनपर हे लेक्चर असेल. खरं म्हणजे शनिवारच्या रात्री पार्टी मौज मस्ती सोडून आपण इथे का बसायचं, या प्रश्नाचं जर का तुम्हाला उत्तर हवं असेल तर वाय लिसन टू ॲन एअर मार्शल. कोण हा 70 वर्षाचा माणूस आम्हाला इथे शहाणपण शिकवतोय? तर तुम्ही बघा, वयाच्या म्हणजे सर्व्हिस 3 वर्ष झाली माझी सर्व्हिस, त्यावेळी आय वॉज नोन ॲज अ एन्सायक्लोपीडिया इन एव्हिएशन, म्हणजे विश्वकोश एव्हिएशनचा असं मला माझे सगळे सिनियर्स म्हणायचे. 6300 तास मी फ्लाईंग केलं, 6300 आवर्स. माझ्या शरीरावरती, माझ्या पॅसेंजरच्या शरीरावरती, माझ्या टीमच्या शरीरावरती किंवा माझ्या विद्यार्थी किंवा माझ्या एकरावरती एकही खराटा उठला नाही, एकही एवढाचा खरोच नाही आला. आय हॅव द बेस्ट क्वालिफिकेशन्स इन ॲडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट, कारण मी एअरफोर्सचा डायरेक्टर जनरल इन्स्पेक्शन अँड सेफ्टी होतो. म्हणजे एअरफोर्सची युद्धाची क्षमता आणि शांततेच्या स्वरूपात, शांततेच्या काळात एअरफोर्स काय करतं याची समीक्षा फक्त 2च लोक करू शकतात, एक चीफ आणि एक डायरेक्टर जनरल इन्स्पेक्शन अँड सेफ्टी. आय वॉज द फर्स्ट हेलिकॉप्टर पायलट of the Indian Air Force to be appointed as Director General Inspection and Safety. माझ्या जीवनाची सुरुवात, कदाचित तुम्हाला चाळीतलं आयुष्य माहीत नसेल, कोल्हापूरचे लोक बऱ्यापैकी मोठ्या मोठ्या बंगल्यात राहणारी असतात. तर मुंबईच्या अहमद सेलर बिल्डिंग 10 बाय 10च्या खोलीत माझा जन्म झाला आणि लहानपण तिथेच गेलं. आणि तिथपासून ते 3 मूर्ती मार्गावरती घर आणि नंतर एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफचं घर, असा माझा प्रवास आहे. आयुष्यात मी एकही निर्णय चुकीचा किंवा उशिरा घेतलेला नाही आहे, कारण 6000 तास फ्लाईंग केलं. प्रत्येक निर्णय बरोबरच असायला हवा होता, आणि म्हणून देवानी मला इतकं सहाय्य केलं की मला चुकीचा निर्णय घेऊच दिला नाही. आय एम सो ग्रेटफुल टू हिम. आय हॅव मॅनेज टू, म्हणजे वर्क आणि लाईफस्टाईल, जे कुंडलकरांनी सांगितलं, वर्क आणि लाईफस्टाईल बॅलन्स, आय थिंक आय हॅव अचीव्ड परफेक्शन इन दॅट. लेट्स सी. आणि मला बरेच बाकीच्या इंटरेस्ट आणि हॉबीज आहेत, ते आपण पटकन बघू. सगळ्यात दुनियेतलं घातक ठिकाण, मोस्ट डेंजरस प्लेस टू फाईट अ वॉर, हे सॅचिन ग्लेशियर आहे. -50 डिग्री आणि विंडशील म्हणजे जो वारा वाहतो त्यांनी -60-65 पर्यंत जाणारं तापमान, म्हणजे जिथे सगळं गोठतं, बुद्धी देखील गोठते, अशा ठिकाणी मी फ्लाईंग केलं होतं. बघा कुठे हेलिकॉप्टर उतरवतो आम्ही. ज्यावेळी उन्हाळ्यात बर्फ वितळतो त्यावेळी ते असे सुळके उभे असतात, त्या सुळक्यांवरती एकही चूक न करता तासोन तास
100 hours, 200 hours, 300 hours, 500 hours we are flying into this. आणि आपले जवान बघा कसे त्या क्रेव्हेस म्हणतात ज्याला, ज्याच्यातनं कसं पार करतात. किती स्नो असेल अशा ठिकाणी आणि काय तापमान असेल याचा विचार करा तुम्ही. संपूर्ण ग्रे आउट असतं, काही दिसत नाही. आम्ही सावली बघून ठरवतो की विमान किती उंचीवर आहे. एवढी मोठी सावली 50 फूट, एवढी मोठी सावली 20 फूट, एवढीशी सावली 100 फूट, असं आमचं कॅल्क्युलेशन असतं. कारण तिथे काहीही चालत नाही. जस्ट इन वन ग्लान्स हे दुनियातलं सगळ्यात अवघड, ही अवघड जागा आहे जिथे तुम्ही युद्ध करू शकता किंवा जिथे फ्लाईंग करू शकता. म्हणून मी हे दाखवलं तुम्हाला. बघा आता अहमद सेलर बिल्डिंग डावीकडे आणि आर्मी कमांडरचं घर उजवीकडे. हा माझा प्रवास आहे. 10 बाय 10च्या 2 खोल्या, 120 लोकांना 3 टॉयलेट्स. तिथपासून आय मॅनेज टू गो अप टू दिस लेवल. युनिफॉर्ममध्ये सगळेच हँडसम आणि स्मार्ट दिसतात, त्यातला मी एक होतो. दिस इज अ गार्ड ऑफ ऑनर गिवन ओनली टू दी आर्मी कमांडर्स ऑफ इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. दिस इज अ परम विशेष सेवा मेडल. त्याच्या पलीकडे दुसरं पीस टाईम अवॉर्ड नाही आहे. ऑफकोर्स वॉर टाईम अवॉर्ड्स आर देअर. आणि इथे त्यांनी लिहिलं आहे की मैं भारत का राष्ट्रपति प्रणव मुखर्जी आपकी अत्यंत असाधारण सेवा को मान्यता देते हुए आपको परम विशेष सेवा मेडल प्रदान करता हूँ. आणि ज्यावेळी राष्ट्रपतींनी मला त्यांचा सल्लागार नेमलं, दॅट टॉप 5 एअर मार्शल्स ऑफ इंडियन एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, टॉप जनरल्स, टॉप व्हाईस ॲडमिरल्स त्यांना मिळतो. तर आय वॉज वन ऑफ देम अँड मी अँड माय वाईफ, आमच्या सौ इथे बसले आहेत. त्यांना राष्ट्रपतींनी आम्हाला बोलवलं. आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जवळजवळ अर्धा तास होतो. आणि नंतरही कधी कधी ज्यावेळी राष्ट्रपतींना इंडिपेंडंट सल्ला लागतो त्यावेळी नेहमी ते बोलवत असायचे. राष्ट्रपतींनी हात जोडावेत आपल्या सल्यूट करता, याच्यापेक्षा आणखीन काय मान असावा. दिस इज माय फेवरेट हेलिकॉप्टर, चेतक. आणि माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू पहिली पिढी आहेस आपल्या कुटुंबातली जी सैन्यात जाती आहे, त्याच्या पुढच्या 7 पिढ्या सैन्यात गेल्या पाहिजेत. आणि त्यांच्या शब्दाला जागून माझे जावई इंडियन नेव्हीमध्ये आहेत कमांडर म्हणून, कुणाल जैन. आणि त्यांनी नेव्हीनी त्यांना MBAला पाठवलं होतं. जसं कुंडलकरांनी आणि कर्नल नलावडेंनी सांगितलं की ॲम्पल स्कोप. आणि ही सच अ ब्रिलियंट सोल. IIM उदयपूरमध्ये 3.92 CGPA आउट ऑफ 4, अनहर्ड ऑफ इन द हिस्ट्री ऑफ ॲनल्स ऑफ IIM उदयपूर किंवा ऑल IIMs. ही वन द गोल्ड मेडल. नेक्स्ट ही स्लाईड काय दाखवत आहे, हे पुलाव्याचं चित्र आहे. मी हेलिकॉप्टरने उतरलो. किंजॉर शाळेत असताना दादरवरून वडील म्हणायचे एकाच वेळचं तिकीट बसचं देईन, दुसऱ्या वेळी पायी यायला लागेल. त्याच शहरात मी माझ्या ॲव्हरोनी उतरलो आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या हेलिकॉप्टरनी मला सांताक्रूज ते कुलाबा नेलं. त्यावेळी माझ्या त्या गिरगाव चौपाटी आणि दादर चौपाटीच्या लहान मुलाच्या पायखुणा बघत होतो की जिथे एक वेळचं बसचं भाडं देखील मिळत नव्हतं, तिथे आज देवानी मला हेलिकॉप्टर दिलं. नेक्स्ट तो जो तिकडचा यंग पायलट दिसतोय नेव्हीवाला, तो दुसरा तिसरा नसून कोणी माझा मुलगा आहे, कमांडर अभिजित गरुड. मी त्याच्याबरोबर तो फ्लाइंग इन्स्ट्रक्टर कोर्स करत असताना मी त्याच्याबरोबर फ्लाइंग केलं. किती लोकांना असा मान मिळेल की आपल्याच पोराबरोबर फ्लाइंग करावं? व्हेरी रेअर. आणि त्यांनी काय केलं, केरळाच्या फ्लडमध्ये याचा इंटरव्ह्यू आहे ABP माझामध्ये, तुम्ही चेक करा, कमांडर अभिजित गरुड म्हणून. ज्या बिल्डिंगचे 2 मजले पाण्याखालती होते त्या बिल्डिंगच्या छतावरती त्यांनी 14 टनचं हेलिकॉप्टर उतरवलं आणि तिकडनं 27 लोक बाहेर काढली. एक 85 वर्षाची बेड रिडन म्हातारी, 3 प्रेग्नंट बायका
लहान मुलं पुरुष सगळ्यांना. आणि त्या 3 ज्या बायका होत्या त्या तिघींनी त्याला फोन केला त्यांना मुलं झाल्यावरती की तुझ्यामुळे आज आम्हाला आमचं कुटुंब पूर्ण झालं. सो दॅट इज हिज कॅलिबर. बिफोर आय गो फर्दर, ग्रॅटिट्यूड टू whom? टू माय पेरेंट्स, टू माय वाईफ, टू द टीचर्स. दॅट द फोटो ऑफ द टीचर्स. आणि आमच्या बॅचनी सैनिक शाळेला एक म्युराल दिला आहे. त्याच्यामध्ये काय दिसतंय? अजिंक्यतारावरती आहे, सैनिक शाळेचं तमसोमा ज्योतिर्गमय आहे, ते वडाचं झाड आहे, सैनिक शाळेची बिल्डिंग आहे, खेळलेले खेळ आहेत. हे तुम्ही सातारा सैनिक स्कूलला गेला तर नक्की बघा. दिस इज अ मॅटर ऑफ ग्रॅटिट्यूड. म्हणजे या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी पुढे सांगतो. नेक्स्ट इज फिटनेस. काय शिकवतं? आजही मी तुम्हाला दाखवू शकतो की मी कुठलाही आधार न घेता 10 उठावाच्या सहज मारू शकतो, 5 मजले चढू शकतो, 15 किलोमीटर चालू शकतो. हे तुम्हाला मिळेल का? नाही मिळणार. कारण आजकालच्या या दुनियेत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? 2 गोष्टी, शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी. शहरात मिळतं? नाही. पण शहरातल्या कॅम्पमध्ये मिळतं? हो. मोस्ट costly things in the world, pure air and pure water. Of course, besides that, camaraderie, affection, that will come. So, माझा आता मी एक बेसिक रूल आहे माझा की इंटरॅक्टिव्ह सेक्शन नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता वेळ असेल तर. नसेल तर माझं एकच रूल आहे की इथे जेवढे लोक बसलीत, स्पेशली विद्यार्थीगण, तुमच्यापैकी 10% लोकांनी मी जे सांगतोय ते 10% ऐकलं आणि त्यातलं 10%च आचरणात आणलं तर आज 50 वर्षांनी तुम्ही माझ्या जागी उभे असाल याची मला गॅरंटी आहे. ओके, नाव आय विल आस्क 2 क्वेश्चन. 2 प्रश्न मी विचारतो. स्पेशली म्हणजे जे 60च्या पुढचे लोक आहेत त्यांच्यासाठी नाही आहे, पण जे 40-50 पर्यंत ते देखील भाग घेऊ शकतात, स्पेशली विद्यार्थीगण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जर का होय असेल तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कंपल्सरी नाही असेल. ॲग्रीड? यू ॲग्री टू दिस कंडिशन? पहिल्या प्रश्नाचं उत्तर नाही असेल तर हो म्हणा दुसऱ्याला, पण पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही. हू ऑल वॉन्ट टू बी सक्सेसफुल? कोणाला यशस्वी व्हायचं इथे हात वरती करा. बघा, नक्की विचार करा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही येणार आहे. कोणाला? ओके, कोणाला यशस्वी व्हायचं नाही आहे? यशस्वी व्हायचं नाही असे कोण आहे तिथे? मग सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे. ॲग्रीड? मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे याची तयारी ठेवा. हू ऑल वॉन्ट टू बी हॅपी? नन ऑफ यू वॉन्ट टू बी हॅपी, राईट? पण यशस्वी आणि सुख हे दोन्ही पाहिजे असेल तर देन प्लीज लिसन टू मी. माझं ऐकून घ्या, एक 20 मिनिटं ऐकून घ्या. किती पैसे पाहिजेत आयुष्यात? किती पैसे पाहिजेत? 10 करोड, 15 करोड, 25 करोड, 50 कोटी, 50 लाख, 1 कोटी? किती पाहिजेत? देर इज अ डिफरन्स बिटवीन नीड अँड ग्रीड. गरज आणि काय ज्याला म्हणतो ऐशो आराम, त्याच्यातली लाईन तुम्ही लक्षात ठेवा. ती लाईन कधीही पार करू नका. आणि हे तुम्हाला आर्म्ड फोर्सेस शिकवतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नीड अँड ग्रीड. कारण काय आहे की मी तर म्हणतो आज माझ्याकडे फक्त एक घर आहे जे मला रिटायरमेंटला मिळालं आणि एक गाडी आहे. एवढं 2च वस्तू आहेत माझ्याकडे, पण पूर्ण सुख इथे आहे. की काय पाहिजे मला? मी पण 2 घास खाऊ दो, जे कोणी जेवायला येतील त्यांना पण 2 घास खाऊ देतो. नंतर निरोगी काया. मी सांगितलं ना तुम्हाला, पहिला सुख निरोगी काया, दुसरा सुख थोडीशी माया. आणि ते मायामध्ये द्वयार्थी शब्द आहे. माया म्हणजे हे आणि माया म्हणजे प्रेम. नंतरचं आपण सोडून जाऊ द्यात. आणि काय आहे? पालकांसाठी आहे की पूत सपूत तो का धनसंचय. चांगला मुलगा मुलगी असेल तर त्याला काही उपयोग नाही, आणि नसेल तरी किती धन दिलं तरी उपयोग नाही. So please understand what armed forces teach you. If we in the armed forces, आम्ही एकदा लष्करात शिरलो की जसं कुंडलकरांनी सांगितलं की
यू आर रेडी फॉर द सुप्रीम सॅक्रिफाईस ऑफ युअर सेल्फ अँड युअर कलिग्स. जर का आर्म फोर्सेसवाले लोक हे करू शकतात, तर त्यातला 1% आपण सिग्नलला वाट पाहून नाही थांबू शकत. इथे किती लोक सिग्नलला वाट पाहतात मला सांगा, हात वरती करून प्रेमाने, रात्री 12 वाजता. हे चेटवूड मोटो ब्रिगेडियर कुंडलकर हॅज एक्सप्लेन्ड सो वेल, आय विल नॉट वेल ऑन इट. पण माझ्यासाठी माझं राष्ट्र आणि माझी टीम हे माझ्या सुखापेक्षा जास्त महत्त्वाची आहेत. आणि काय होतं मी तुम्हाला सांगतो, हे सगळं आता तुम्ही ऐकाल आम्हाला 3 लोकांना घरी गेल्यावरती. रुडयार्ड किपलिंगनी केव्हा सांगून ठेवलंय, 1864 साली, की संकट काळात आणि युद्धात आपण देव आणि सैनिक यांना नेहमी स्मरतो. संकट दूर झालं, युद्ध संपलं की कोण देव आणि कोण सैनिक. असं नका करू. ज्या दिवशी प्रत्येक जेवणाच्या वेळी सैनिक स्कूलमध्ये आम्ही ग्रेस म्हणतो, ओ गॉड लेट्स बी थँकफुल फॉर व्हॉट यू आर गोइंग टू रिसीव्ह आणि फॉर व्हॉट वी हॅव रिसीव्ड. अन्नदाता सुखी भव म्हणता ना, ते एवढं लक्षात ठेवा की तो अन्नदाता किसान आणि जे अन्न तुम्ही जमिनीवरती टेबलावरती बसून सुखरूपपणे तोंडात घास घालू शकता, तो देणारा, ती शांतता देणारा तो सैनिक, यांचं स्मरण आयुष्यभर ठेवा. कधी विसरू नका त्यांना. काय म्हणजे काय प्रेरणा असेल मनात ज्यावेळी मनुष्य युद्धावर जातो. त्या 2 कोट्स मी तुम्हाला सांगतो की कॅप्टन विक्रम बत्रा, PVC विनर म्हणजे परमवीर चक्र ज्यांना दिलं, ते म्हणाले की मी एक तर तिकडे तिरंगा लावून येईन, नाहीतर तिरंग्यात लपेटून परत येईन. ही भावना किती लोकांच्या मनात जागृत होते. आणि ही फक्त आर्म फोर्सेस या प्रोफेशनमध्येच येऊ शकते, दुसऱ्या कुठल्याही प्रोफेशनमध्ये येऊ शकत नाही. आणि नंतर मनोज पांडे तर त्याच्यावरती एक आहे. मग थोडं पाणी मिळेल का? मनोज पांडे तर म्हणतात की माझं कार्य सिद्धी जाण्याच्या आधी जर यमराज आला तर मी यमराजाशी 2 हात करीन. आय विल किल डेथ. अरे मरणाला मारणारा माणूस कुठे पैदा होतो? फक्त भारतवर्षात पैदा होतो, आणि ते देखील आपल्या सैन्यात. आता हे विद्यार्थ्यांसाठी छोटासा श्लोक आहे, सगळं त्यागा, फक्त ध्येय त्यागू नका. आणि कसं आहे पाहिजे आपल्याला, सुखार्थीना हा कुतो विद्या, विद्यार्थीना हा कुतो सुखम. सुख आच्या मागे पडला तर विद्या मिळणार नाही, विद्येच्या मागे पडला तर तुम्हाला सुखाचा त्याग करावा लागेल. म्हणजे संन्यास घ्या असं नाही, बॅलन्स ठेवा. आणि कसा बॅलन्स ठेवा? त्या कावळ्याची परिश्रम, त्या बगळ्याचं ध्यान, एका कुत्र्याची झोपायची सवय, आणि अल्पहारी सदाचारी विद्यार्थी पंचलक्षणम. हे तुम्ही पालकांनी विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे, मुलांना सांगायला पाहिजे, आणि मुलांनी प्लीज आचरणात आणा. नाव इफ यू लुक, आमच्या इंडियाची प्रार्थना काय होती? इफ आय कॅन कीप माय हेड हाय व्हेन ऑल अदर्स अबाउट यू आर लुझिंग देअर्स. का आज आपण पाकिस्तानवरती सहज विजय मिळवू शकतो? एक ऑपरेशन सिंदूरनी पूर्ण पाकिस्तानची हवा काढून घेतली. का? कारण वी केप्ट अवर हेड हाय when they were criticizing us. आणि वी हॅव फील्ड प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंड आर्म फोर्सेसमध्ये आपण सत्कारणी लावतो. ही जी सवय आहे, जे ब्रिगेडियर कुंडलकरांनी सांगितलं, हाऊ इट कम्स आपल्या सिव्हिल लाईफमध्ये कशी येईल, तर ही सवय जी आहे, तर वन्स अगेन रुडयार्ड किपलिंग म्हणतो, हे जग तुझं असेल, हे आपल्याला शिकवतं. आणि आय हॅव फॉलोड एव्हरी सिंगल थिंग दॅट आय एम सेईंग टू द टी. समर्थांनी सांगितलंय ना, निश्चयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू. हे एक आर्म फोर्सेसचा लीडर करतो. ज्यावेळी त्यांनी कुकरीवरती अटॅक केला असेल तर कमांडिंग ऑफिसर म्हणून तो खरंच निश्चयाचा महामेरू असतो. ज्यावेळी तुम्ही ब्रह्मोस लॉन्च करता त्यावेळी तुम्हाला दुसरं काहीही मनात नसतं, ओनली दॅट टार्गेट इज इन युअर माइंड. अखंड स्थितीचा निर्धारू आणि श्रीमंत आणि योगी दोन्ही असतो. तो दोन्हींचा समन्वय आहे.
नुसता श्रीमंत नाही आणि नुसताच योगी नाही. आणि संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय ना, कसा असावा आर्म फोर्सेस, काय घडवतात तुम्हाला की चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन, पुढे कोणाला माहितीये का, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू. हे आर्म फोर्सेस घडवतो तुमच्यामध्ये. आणि गदिमांनी काय सांगितलंय गीत रामायणात, ज्यावेळी त्यांनी अयोध्येचं वर्णन केलं त्यांनी सांगितलं की गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. त्या नगरीचे करितो रक्षण राजा दशरथ धर्मपरायण. त्या नगरीचे करितो रक्षण राजा दशरथ धर्मपरायण. गृही चंद्रसा, आपण काय करतो गृही इंद्रसा आणि बाजारी चंद्रसा, असं नाही. गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य जसा संगरी. दिस इज व्हॉट आर्म फोर्सेस टीच यू. हे नंतर आय स्किप दिस स्लाइड. नाउ आय कम टू दी व्हॉट एअरफोर्स हॅज गॉट. आता हे Su-30 आहे, द मोस्ट पॉवरफुल अँड मोस्ट फ्लोन एअरक्राफ्ट, फायटर एअरक्राफ्ट इन द वर्ल्ड. ह्यूज. त्याचं बेसिक वजन 40 टन आहे, 20 टन फ्युएल आणि 10 टन ते 12 टन तो आर्मामेंट घेतो. द ब्रह्मोस हॅज बीन माउंटेड ऑन दिस एअरक्राफ्ट. यू लुक ॲट दिस मिराज, हायली सॉफिस्टिकेटेड प्लॅटफॉर्म, जे सगळ्या इलेक्ट्रॉनिक युद्धांमधून पार जाऊ शकतं, असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे हा. MiG-29 एक्स्ट्रीमली पोटेंट प्लॅटफॉर्म. अगेन वाइड व्हरायटी, ग्राउंड अटॅक, एअर डिफेन्स, जबरदस्त. नाउ दिस इज द किंग ऑफ द एअर नाव, रफाल. ज्यांनी तुम्हाला आता ऑपरेशन सिंदूरमध्ये MiG-29, रफाल आणि Su-30 यात आणि जॅग्वार्स यात ज्यांनी तुम्हाला हे यश मिळवून दिलं, अलॉंग विथ दी आर्मी एअर डिफेन्स विच Colonel Lavade said, these are the aircrafts and you can get a chance to fly them. तुम्ही जर का एअरफोर्स जॉईन केलं तर. हे का दाखवतोय मी स्लाइड, इमॅजिन करा दिब्रुगड, कुठे आहे दिब्रुगड, आसामच्या टोकाला. तिकडनं एअरक्राफ्ट उडतं, हिमालयावरती जातं, रिफ्युलिंग घेतं हवेत, तिकडनं जाऊन कुठेतरी पाकिस्तानवरती वेपन्स टाकतं, तिकडनं परत इंधन घेऊन इट कॅन डेफिनेटली रीच अंदमान निकोबार. ही त्याची जी रेंज आहे. म्हणजे एक पायलट एकदा बसली, चूक होता कामा नये, आयदर इन फ्लाइंग किंवा वेपन टाकण्यात, तर काय कॉन्सन्ट्रेशन लागत असेल. दिस इज एअरबोर्न रेडार, एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टम, वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम. 200 किलोमीटर 300 किलोमीटर आपण अगदी क्लिअरली पाहू शकतो काय चाललंय कुठे. बघा साईज, द लार्जेस्ट एअरक्राफ्ट इन द वर्ल्ड नाव, C-17, माणूस आणि एअरक्राफ्ट 40 टन, नुसतं पेलोड घेऊन जाऊ शकतो आरामात. तर किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला. एअरफोर्स, आर्मी, नेव्ही फुल ऑफ रेडार्स. आणि त्या रेडार टेक्नॉलॉजीसाठी इवन IIT MTech सुद्धा कमी पडतं. Look at the missiles. This is Akash, which has now given you dividend. आता आकाशचा तुम्ही वाचलं असेल ना पेपरात, TV वरती बघितलं असेल ना. आता बघा, एक राकेश शर्मा होते आणि आता शुभांशु शुक्ला. म्हणजे ज्या माझ्या आधीच्या 2 व्यक्त्यांनी जे वक्ते होते त्यांनी सांगितलं की मुंगीपासून ऐरावत एवढी रेंज आहे, जे पाहिजे ते घ्या आणि त्याच्यात तुम्ही नैपुण्य मिळवा, त्याच्यात एक्सलन्स मिळवा. दीज आर द आयकॉन्स ऑफ टुडेज यूथ अँड नॉट दोज खान्स. याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो. हे जे ड्रोन्स आहेत याच्यात 2-3 प्रकारचे ड्रोन्स असतात. एक तर ते टेहळणी करतात, एक टेहळणी करून टार्गेट मिळालं तर त्याच्यावरती जाऊन इट्स अ सुसायडल मिशन, ड्रोन गॉन टार्गेट गॉन. आणि तिसरं जे आहे ते शत्रू पक्षाकडे पण रडार आहेत, तिकडनं त्यांना दिसेल की अरे Su-30 येत आहे, मिराज येते, MiG-29 येते, MiG-29 येत आहे. तर जे
आपण काय करतो आता, दोन जुळे भाऊ आहेत बरोबर, किंवा जुळ्या बहिणी आहेत, सारखेच दिसतात ना आपल्याला, बरोबर आहे ना. तर हे जे छोटं विमान आहे ते एक जुळा भाऊ तयार करतं, MiG-29चा किंवा Su-30चा. शत्रुपक्षाला वाटतं अरे Su-30 येत आहे, दे लॉन्च देअर वेपन्स. त्यांनी ज्यावेळी वेपन्स आणि रेडार्स ओपन करतात तर वॉर टाईमच्या फ्रिक्वेन्सीज आणि वॉर टाईमच्या टॅक्टिक्स पीस टाईममध्ये नसतात. पण ज्यावेळी त्यांना वाटतं अरे आता हल्ला होणार आहे, तर ते ओपन अप देअर वॉर फ्रिक्वेन्सीज, प्रॉम्प्टली वी पिक इट अप, आणि आपले ड्रोन्स मागच्या बाजूने तयार असतात. त्यांनी जसं रेडार ओपन केलं वी अटॅक. आणि म्हणून पण पाकिस्तानचं सगळे रेडार्स आपण बंद केले होते. लक्षात आलं तुम्हाला की सपरेशन ऑफ एनिमी एअर डिफेन्स, त्यांचे जे रेडार्स आहेत, त्यांचे जे विमान आहेत, ज्यांना रडार गायडन्स मिळेल, ते रडारच जर का तुम्ही काढून घेतलं तर त्या पायलट आंधळा नाही का होणार. पाकिस्तानचं जे व्हॉट स्काय ओव्हर पाकिस्तान वॉज ब्लाइंड टू दॅट. ओके, नाव आय एम कट शॉर्ट माय लेक्चर अ बिट सो दॅट इफ देर इज टाइम फॉर क्वेश्चन आन्सर्स. तर काय शिकवतं शेवटी तुम्हाला एअरफोर्स? हे 10 शब्द आहेत बघा. याच्यापेक्षा कोणी 11वा शब्द मला इथे शोधून दाखवा, आय विल से ओके, हॅट्स ऑफ. नभस्पृश्यम दीप्तम एअरफोर्सचा मोटो आहे. म्हणजे काय, डायरेक्टली गीतेतनं उचललेलं आहे. आणि भगवद्गीता एवढा मोठा ग्रंथ आहे की आजही आपल्याला तो आजच्या युद्धात, आजच्या परिस्थितीमध्ये प्रेरणा देतो. टच द स्काय विथ ग्लोरी मीन्स हे झालं मेटाफर, म्हणजे एक काय म्हणतात बरं त्याला, उपमा झाली. पण जे जे कार्य मी करतो इंडिव्हिज्युअल म्हणून, एक व्यक्ती म्हणून आणि एक संघ म्हणून, एक टीम म्हणून, तर त्या प्रत्येक कार्यात सचोटी, निष्ठा आणि एक्सलन्स, म्हणजे पराकोटीचं यश किंवा पराकोटीची काय म्हणतात एक्सलन्स, कर्तृत्व मला दाखवायचं आहे. हे एअरफोर्स शिकवतो तुम्हाला. नॉट ओनली आय फ्लाय विथ ग्लोरी बट आय डू एव्हरीथिंग ऑन ग्राउंड. इवन वेन आय एम विथ माय चिल्ड्रन, विथ माय कॅडेट्स, विथ माय स्टुडंट्स, विथ माय कलिग्स, एव्हरीथिंग हॅज टू बी ऑफ फार एक्सलन्स. तेवढ्या लेवलनी काम करायला पाहिजे. आणि जसं ब्रिगेडियर कुंडलकरांनी सांगितलं की चेटवूड मोटोपासून घेतलेलं आहे की सगळ्यात महत्त्वाचा शब्द आम्ही. इफ यू केअर फॉर युअर पीपल, जर का तुम्ही लोकांना आपल्याबरोबर घेतलं तर प्रत्येक मिशन, प्रत्येक कार्य ध्येय सिद्धीकडे जाईलच, काही शंका नाही. सो पीपल फर्स्ट, मिशन ऑलवेज. मिशन विल ऑलवेज बी अकम्प्लिश्ड. ध्येय सिद्धी नेहमी होईल जर का लोक तुमच्याबरोबर असतील तर. आणि हाऊ टू अचीव दिस? दॅट वन्स यू हॅव बीन गिवन अ मिशन, यू डू इट विथ फुल इंटेग्रिटी आणि एक्सलन्स. आणि इंटेग्रिटी म्हणजे काय, तर ऑनेस्टी विदाउट सुपरविजन. रस्त्याने 12 वाजता रात्री चाललोय, लाल सिग्नल आहे, कोणी पोलीसवाला नाही, कॅमेरा नाही, काही नाही, मी थांबतो का? नो सुपरविजन, मी थांबतो का? मला जे योग्य वाटत नाही किंवा मला जे मिळायला नाही पाहिजे, रस्त्यावरती पडलेली नोट किंवा अचानक लाभलेला खजिना, हा माझा आहे का? नाही ना. मग मी तो घ्यायला पाहिजे का? कोणी बघत नसताना. दॅट इज इंटेग्रिटी. सो हे जे 10 शब्द आहेत हे मी अक्षरशः, मी, माझी पत्नी आणि माझी 2 मुलं यांना मी लहानपणापासून मी शिकवलं, आम्ही दोघांनी. आणि दॅट इज वाय टुडे दे आर व्हेरी प्राऊड पार्ट ऑफ इंडियन आर्म्ड फोर्सेस. ओके, कोणाला माहिती आहे, मी 2 इंग्रजी शब्द टाकले तिथे, फॉर्च्युनेट आणि ब्लेस्ड. कोणाला, कोणी फरक करू शकतं का? एक क्विक आन्सर एनीबडी, फॉर्च्युनेट आणि ब्लेस्ड मध्ये? ओके, आय विल एक्सप्लेन इट. जे तुम्हाला आवडतं ते तुम्हाला मिळालं तर तुम्ही फॉर्च्युनेट, म्हणजे तुम्ही सुखी. पण जे तुम्हाला मिळालं
तेच तुम्हाला आवडतं असं तुम्ही मनाला ट्रेन केलं तर देन यू बिकम ब्लेस्ड. अँड देअरफॉर ट्राय अँड गेट जे आपल्याला पाहिजे ते आणि जे मिळालं ते, ह्या दोघांचा समन्वय घालून आपलं आयुष्य जगा. कधीही तुम्ही निराशेच्या गर्तेत जाणं शक्य नाही. आणि हे एअरफोर्स शिकवतं, हे आर्म फोर्सेस शिकवतात. As I said, be grateful to your parents, teachers, elders and more to जवान आणि किसान. अहो, ज्यावेळी एक सैनिक आपल्या कुशीची ऊब हिमालयाला देतो त्यावेळी इथे सोलापुरात लेकराला त्याच्या आईची कूस आणि ऊब मिळते. -40 डिग्रीवरती तो पेट्रोल करत असतो, तेव्हा इथे तुम्ही सुखे नैव निद्रा घेता. एअरफोर्स वी हॅव डन 24/7 36 72 hours नॉन स्लीप कॉन्स्टंट विजिल की वी आर ऑन स्टँड बाय 2 सिटिंग इन द कॉकपिट. जर रडारने सांगितलं स्क्रॅम्बल, ठक, पंच द इंजिन बटन अँड गो, तेव्हा तुम्हाला इथे सुखाची चैन मिळते. आणि म्हणून प्रत्येक फॅमिलीचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं, प्रत्येक पालकाचं हे कर्तव्य आहे की आपले आर्म फोर्सेस, आपले सैनिक काय करतात याची बेसिक माहिती पाहिजे. आणि आपल्याच घरात शिवाजी जन्माला यायला पाहिजे अशी बुद्धी आणि असं व्यक्तित्व, अशी इच्छा आपल्याला पाहिजे. आपण काय म्हणतो, शिवाजी पाहिजे, पण का? अहो, त्या जिजाऊचा कोणी विचार केला का कधी? त्या मोगलांच्या लांडग्याच्या सैन्यात त्यांनी आपल्या पोराला सोडलं 16व्या वर्षी. किती मोठा त्याग असेल त्या माऊलीचा. आपण त्यातला 1% तरी करूया. ओके. कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी, आय थिंक ब्रिगेडियर कुंडलकर हॅज सेड सो वेल. आणि शेवटी आर्म फोर्सेस तुम्हाला काय शिकवतं? जस्ट 2 minutes मोर. ओके. कि खुदी को कर इतना बुलंद, खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीर से पहले खुदा खुद बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. म्हणजे देव येतो आणि विचारतो, बाळा तुला काय पाहिजे? आणि मी तुम्हाला सांगतो आजही, कारण मी ज्या सचोटीने आयुष्य जगलोय किंवा आम्ही ज्या सचोटीने आर्म फोर्सेसमध्ये आयुष्य जगतो, आजही देव रात्री रोज येतो, माझ्या खांद्यावर हात ठेवतो आणि विचारतो, बाळा तुला काय पाहिजे? मी म्हणतो मला काहीही नको. माझ्या कुटुंबापासून ते वसुधैव कुटुंबकम जे आपला भारत आहे ते अखंड राहावं एवढीच माझी इच्छा आहे. मी कधीही देवाला पैसे मागत नाही, कार मागत नाही, गाडी, बंगला, घोडा काहीही मागत नाही. म्हणून तो येतो रोज रात्री. अँड ट्रस्ट मी, ही कम्स. सो आफ्टर 30, 40, 50 years डिपेंडिंग ऑन द एज, जर का तुम्हाला इथे येऊन याच जोशात आणि याच तळतळीने, याच आत्मीयतेने जर का लोकांशी बोलायचं असेल, संवाद साधायचा असेल, तर यातलं 1% मनात ठेवा आणि फॉलो करा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. आणि 1 minute जस्ट गो अप. ओके. आणि हे सगळं काय आहे की नुसताच रांगडा पुरुष नाही आहे हो, डिशूम केला आणि मॅचो मॅन आणि काय, नथिंग. आजही या मनात एक कवी दडलेला आहे. आजही मी बासरी वाजवतो आणि आजही रागदारीचा अभ्यास माझा चालू आहे. आणि म्हणून 2 ओळी एका सॉफ्ट नोटवरती संपवायला मी बघतो. बघा खालची, बघा कविता आमच्या सौंसाठी केली होती मी. आलीस तू आयुष्यात जसा रातीचा धुंद वारा, नयनांची त्या अथंगता देई आव्हान सागरा, ओठांची चंद्रकोर आणि वेणीतला मोगरा, अवतरली आकाश गंगा घेऊनी ताऱ्यांचा पसारा. आणि हे सगळं करून श्रीमंत योगी, मी तुम्हाला सांगितलं होतं शिवाजीचं, छत्रपतींचं मी सांगितलं होतं, रामदासांनी त्यांना श्रीमंत योगी म्हटलंय. श्रीमंत आहे आणि योगी पण आहे. जेवढा शृंगार रस मनात आहे, जेवढं संगीताबद्दल आत्मीयता आहे, जेवढी एकरावबद्दल माहिती आहे, जेवढे रायफल मला प्यारी आहे,
तेवढंच निर्वाणाही मला प्यारी आहे की मी पण नसलेला मी लिहिलं होतं मी आयुष्याच्या संध्याकाळी दूर पहिलं तरी. मी असं पहिलं तरीवरती बसलोय पंचा लावून आपला आईलं तिरापासून प्रवास बघत, मनात काही वासना नाही, काही भावना नाही, काही हवंय नकोय काहीही नाही, अशा निर्वाणाला पोचलेला माणूस काय म्हणतो, स्वच्छंद मने रिक्त असते निर्वाणी चाललो मी, नुरल्या आशा नुरले मी पण नाहीच नाही, विरक्त मी, ऐहिक सोडले पहिलं तरी आता फक्त आनंद यात्री मी. या स्थितीत मी तुमच्याशी बोललोय. काय घ्यायचं ते घ्या, सोडायचं ते सोडा. रेस्ट इज ऑल युअर विश. गॉड ब्लेस ऑल ऑफ अस. आणि एअरफोर्समध्ये आपण म्हणतो गॉड स्पीड अँड हॅपी लँडिंग्स टू ईच वन ऑफ अस अँड ऑल फॅमिलीज. थँक्यू अँड जय हिंद. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर.